तर दानवेंना उचकावलं त्यावर शिवसैनिकाची प्रतिक्रिया आली असल्याचं पेडणेकरांनी म्हटलंय। सत्तार मुनगंटीवारांवर कारवाई होणार का असा सवालही किशोरी पेडणेकरांनी केलाय। तर निवडणुकीचा जुमला करून महिलांना फसवू नका असंही पेडणेकर म्हणाले। आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल की अंबादास दानवे यांचं 5 दिवसाआधी निलंबन करण्यात आलं आहे, कसं पाहताय याकडे? सत्तेचा काय जोर असतो तो पाहतोय मी। आणि मुळामध्ये अंबादास दानवे यांनी ज्या पद्धतीने त्यांना उकसवलं गेलं आणि मग एक शिवसैनिकाची येणारी प्रतिक्रिया, पण मग फक्त तुम्हाला दानवेच का दिसतायत? ज्यांनी ज्यांनी महिलांचा अपमान केलाय, मग सत्तार असतील, मुनगंटीवार असेल वगैरे, मग त्यांचे पण हे केलं पाहिजे ना। पण मला असं वाटतं ज्यांनी कृत्य केलं त्यालाही मग निलंबित केलं पाहिजे। दुसरा प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी जे आहे ते महिलांची गर्दी झालेली पाहायला मिळते, त्याचमधून पाहिले तर महिलांची कुठेतरी फसवणूक होताना देखील दिसते। बघा, एकतर या सगळ्या स्कीम आहेत ना, त्याचा नीट नियोजन व्हायला हवं असतं। मुळात जे प्रशासन आहे ते मुळात ह्या गोष्टीला तयार आहे का? कारण आता तिथे आमच्याकडे अशा अनेक तक्रारी पण आल्या की 200 रुपयाला फॉर्म देत आहेत, आमच्याकडे 200 रुपये मागतायत, आमच्याकडे 500 रुपये मागतायत। त्यामुळे ह्या गोष्टीकडे खूप खूप बारकाईने बघायला पाहिजे। इलेक्शनचा जुमला करून महिलांना फसवू नका। धन्यवाद ताई, TV9शी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरासह रोहन अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई।